आता माझ्या आजूबाजूला तुम्ही ही जी काही हिरवी सुंदर झाडं बघतायत, तर मी नेमकी आली आहे कुठे? तर मी आली आहे पुण्यातल्या प्रसिद्ध अशा गार्डनिंग सेंटरला, म्हणजेच बायोफिलियाला. वेल, आजच्या भागामध्ये आपण गार्डनिंगचे सगळे बेसिक्स क्लिअर करणार आहोतच, शिवाय काही इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीजसुद्धा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जॉईन होत आहेत बायोफिलियाच्या दुर्गा धर्माधिकारी. तर मंडळी, आपल्यापैकी अनेकांना आपलं स्वतःचं मस्त हिरवंगार गार्डन असावं असं खूप वाटत असतं, पण कित्येकदा जागेअभावी आणि बऱ्याचदा वेळेअभावी ही हौसच राहून जाते. पण डोंट वरी, आजचा एपिसोड पाहिल्यावर तुम्ही सुद्धा तुमची गार्डनिंगची हौस ही पूर्ण करू शकणार आहात. आणि त्यासाठी आपल्याला खास जॉईन झालेल्या आहेत बायोफिलियाच्या दुर्गा धर्माधिकारी मॅम. तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू. तुमचं सुद्धा बायोफिलियामध्ये. थँक्यू मॅम. सगळ्यात पहिल्यांदा ही जागा खूप सुंदर आहे, म्हणजे इथे आल्यावर एकदम प्रसन्न आणि पीसफुल वाटून जातं. थँक्यू. येस, मला पुढे तुम्हाला असं विचारायला आवडेल की बायोफिलिया हा जो शब्द आहे त्याचा नेमका अर्थ काय? सो बायोफिलिया ॲक्च्युली एक लॅटिन शब्द आहे. त्याचा फोड असा बायो आणि फिलिया असं होतं. सो बायो इज लाईफ, म्हणजे किंवा कुठलीही जिवंत वस्तू. मग या ॲस्पेक्टमध्ये आपण त्याला निसर्ग समजूया. आणि फिलिया म्हणजे टू लव्ह, म्हणजे आपलं ज्याच्यावर प्रेम असतं किंवा आपुलकी असते, किंवा जे काय आपुलकी म्हणायचं, त्या निसर्गाशी आपल्याला वाढणारी एक ओढ असते. तर त्या निसर्गाशी वाटणारी जी ओढ आहे, त्या ओढीला किंवा त्या आपुलकीला बायोफिलिया हा शब्द वापरला जातो. सुंदर नाव आहे अगदी. म्हणजे तुमच्या या बायोफिलियाची जर्नी नेमकी कशी सुरू झाली? तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर बायोफिलिया आम्ही सुरू केलं 4 वर्षांपूर्वी. कारण आमची जी कंपनी आहे ELT इंडिया, तो ऑलमोस्ट 35 वर्ष या फील्डमध्ये कार्यरत आहे ही कंपनी. जसा काळ बदलला तशी तशी जागा कमी होत गेली, त्यामुळे ग्रीनरी ही फक्त आडवी नसून उभी पण करता आली पाहिजे हा विचार होता. कुठे ना कुठेतरी आपलं हल्ली शहरांमध्ये हे जे निसर्गाशी नातं तुटलंय ते परत जोडता आलं पाहिजे. तर त्या विचाराने एक शॉप सुरू करायचं असा विचार आला. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की सगळ्यांना गार्डनिंग सुरू करण्याची एक हौस असते आणि ती हौसच राहते. तर ते कुठेतरी ती हौस खरं त्याचं काहीतरी क्रिया घडून ती आपल्या घरात आली पाहिजे. आणि म्हणून मी म्हणलं की त्याचं कनेक्शन हे त्या नावाशी आहे, की हे जे बायोफिलिया हे जे नातं आहे ते परत आपलं जोडून देण्यासाठी म्हणून आम्ही हे सुरू केलं. खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे ही. आपण आता पुढच्या टप्प्याला जाऊया. प्रेक्षक हो, आम्ही पुढे काही ॲक्टिव्हिटीज करणार आहोत, सो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि आपण आता पावसाळा आलेला आहे, सीझन सुरू झालेला आहे. बेसिक गोष्टी तुमच्या जर का क्लिअर झालेल्या नसतील तर आपण त्याही क्लिअर करून घेणार आहोत मॅडमकडनं. सो आपण आता थेट पुढे जाऊया. रिपोर्टिंग करूया. तर ही 2 झाडं आत्ता आहेत आमच्याकडे, आणि ही वेगळ्या मोठ्या कुंडीमध्ये आत्ता आम्हाला ट्रान्सफर करायची आहे. पण ती रिपॉटिंग कसं त्याचं होतं हे आपल्याला माहीत नाही आहे, तर ते आपण समजून घेणार आहोत. तर कसं नेमकं रिपॉटिंग करायचं, काय प्रोसेस असते आणि काय होतं याच्यात? तर आता आपण पहिली हा मुद्दा असतो की आपल्याला रिपॉटिंग करताना पॉट मोठा पाहिजे एखाद्या झाडासाठी का त्याच आकाराचा पॉट ठेवता येईल, हे कसं ओळखायचं ते आपण आधी बघू. तर हे जर आपण बघितलं झाड, तर या झाडाला एक तर खूप इझिली बाहेर येतं बरं का. मातीतली झाडं इतक्या पटकन येत नाहीत. तर ह्याची जी मुळं आहेत ती एकदम घट्ट झाली आहेत. बरोबर. म्हणजे हे झाड अगदी बघताना सुद्धा आपल्याला कळतं की हे झाड या कुंडीसाठी आता तसं मोठं आहे. तर ह्याला रिपोर्ट करताना आपल्याला मोठ्याच कुंडीत टाकलं पाहिजे. ह्याला किंवा ह्याच्या भोवतीची माती काढणं, मीडिया काढणं ह्याची काही गरज नसते, कारण ह्याच्या मुळांना ह्याची सवय आहे. आपण इथली जर मीडिया किंवा माती काढायला गेलो तर आपण त्या मुळांना थोडं डिस्टर्ब करू.
मग त्या ओके. झाडाला परत सस्टेन व्हायला थोडा वेळ लागू शकतो. बर सो आपण आता हे आधी रिपोर्ट करू. रिपोर्ट ओके. करताना मोठ्या कुंडीतच टाकायचं. बर म्हणून ही आपण एक साईज मोठा 6 इंचीची कुंडी घेतली. ओके. आता आपण काकांना पॉटिंग करायला देऊया. त्यानंतर आपण त्याच्यात मीडिया घालू. बर 1-2 इंच ओके. जास्तीत जास्त. आता झाड किती मोठं आहे त्याच्यावर आहे. बर हे झाड तसं छोटं आहे ना, त्यामुळे हो. खाली आपल्याला भर घालायची आहे ओके. साधारण. ओके. तर हे मगाशी आपण हो, काढलंच हो. होतं. ओके. म्हणजे कुंडी भरताना ही कधी पण पूर्ण काठोकाठ भरायची असते का थोडीशी आपण जागा ठेवली पाहिजे? थोडीशी जागा ठेवायची. ओके. ओके. खाली भरताना हा. थोडंसं दाबून भरलं तर चालतं. बर पण वरवरचं जे असतं ते हम्म. थोडंसं लूज ठेवायचं. ओके. विचार केला हा, तर हा. मातीतल्या झाडांना आपल्याला खुरपणी करायला लागते की नाही. हो बरोबर. खुरपीने आपण बरोबर. लूज करतो. बरोबर. त्याचं कारण तेच असतं की ओके. मुळांच्या भोवती हम्म. थोडीशी हवा पण खेळती लागते. बर. एक असा समज असतो की फक्त मुळांना पाणी लागतं, हो. तर तसं नाहीये. अच्छा. मुळांना हवा पण लागते. बर. बऱ्याचदा मोठी झाडं काय करतात, नवीन मोठे वृक्ष जे असतात बरोबर. ते छोटी नवीन रूट्स क्रिएट ओके. करतात ओके. आणि मग ती रूट्स मारून टाकतात. ओके. त्यांनी काय होतं, छोटे छोटे एअर पॉकेट्स तयार ओके. होतात. ओके. So असे ते मोठी झाडं हे स्वतः हम्म. करत असतात. बर. कुंडीतल्या झाडांना ते करता येत नाही, म्हणून Right. आपण त्याला खुरपीनी गोष्टी करत असतो. बर. तर दुसरा कॉमन प्रश्न म्हणजे झाडांना नेमकं पाणी कसं आणि किती द्यायचं? कारण बऱ्याचदा काय होतं, कुंडीमध्ये आपण पाणी घातलं की ते बरोबर. खालनं बऱ्याचदा बाहेर येतं आणि मग बरोबर. कळत नाही की अरे हे कुंडीमध्ये मातीमध्ये शोषलं जातंय पाणी का नाही, मी जास्त देतेय का, काय कळत नाही. तर झाडांना नेमकं पाणी द्यायचं कसं? आपण थोडं आधी बघूया की हो. झाडांना कधी पाणी द्यायचं, बर. मग कसं द्यायचं थोडंसं हो, बघू. हो. एक तर असं ड्राय पाहिजे. हम्म. मग ती माती असो नाही तर मीडिया असो, बर. जे काय आहे ते हम्म. ड्राय पाहिजे. आता ओके. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की इतकं लूज करून बघायचं ओके. की आतपर्यंत वरवर ड्राय दिसतं पण आत ओलं असू शकतं. हो. म्हणजे आता या काठी एखादी घेतली तरी बर. काठीनी असं एक, जे मी नेहमी सांगते कस्टमर्सना की आपण ओके. केक हम्म. टेस्ट असतो बघा, हो 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 हो. केक Right. बनवताना हो, हो. सेम टेस्ट. आता हे बर. पूर्ण कोरडं आलेलं हो आहे. हो. हे ओलं जेव्हा येतं तेव्हा हा. आपल्याला कळतं की आतमध्ये ओलावा आहे, बर. मग पाणी नाही घालायचं. अच्छा. कारण कुंडीमध्ये खाली पाणी जरी असलं ना हो हो. तरी झाड घेत राहतं अच्छा. हवं तसं. बर. त्यामुळे तेव्हा पण एक्स्ट्रा पाणी घातलं तर ते हम्म. ओव्हर वॉटरिंग होऊ शकतं. बर. किडीबद्दल आता आपण बोलतोय, तर बऱ्याच झाडांना कीड लागते आणि ती लागल्यावरती काय काळजी घ्यायची किंवा ती लागू नये म्हणून काय करायचं हे बऱ्याच जणांना कळत नाही आणि मग कोणी काही रेकमेंड करत असतं, सो त्याचा वापर केला जातो. पण बेसिकली कीड लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची आणि ती लागली तर काय करायचं? आता कीड लागू नये, बऱ्याचदा झाडांना ना त्यांच्या कोवळ्या भागी बर. कीड लागते. मिलीबग नावाचे खूपच कॉमन आहे. जास्वंदावरती पांढरी कीड हो, जी हो, असते हो, ना हो. चिकट, त्याला Right. मिलीबग म्हणतात. बर. ती जी लागते ती हम्म. आता आपण मगाच्या एका झाडात हो, हो. बघितलं. तसंच हे जे मनी प्लांट्स आहेत त्या मनी प्लांट्सला ती अशी मागच्या बाजूला लागते. बर. आता इथे तुम्हाला आत्ता दिसणार नाही, हो हो. पण कधी ह्यांना या कीड भागांवर लागू या शकते. भागांना लागू शकते बर. किंवा असं या बाजूला मध्ये अशी ओके. लागते. तर त्या किडीला न लागण्यासाठी एक ऑप्शन असा आहे की आपण ती पानं स्वच्छ ठेवणं बर. कायम, कारण धुळीतनच मिलीबग येतो बर. आणि मिलीबग आपण काय केलं तर मिलीबग येणार नाही असं होत नाही. ओके. तो धुळीतनं येतो, हवेतनं येतो, बर. एखाद्या शेजारच्या झाडाला असतो तो पण येतो, ट्रान्सफर होते. ट्रान्सफर बर. होतो. आम्ही इथे पण आणि सांगतो पण की लिंबू पाणी असतं ना, हो हो. एक फक्त लिंबू आणि पाणी बर. असं मिक्स करायचं, 1:1 असा ओके. रेशो घ्यायचा बर. आणि त्यानी फडक्यानी हम्म. पानं पुसायची. आणि कीड लागल्यानंतर मात्र तुम्ही ऑर्गॅनिक पेस्टिसाइड जर वापरत असलात बर. तर ऑर्गॅनिक पेस्टिसाइड थोडंसं केमिकलपेक्षा वीक असतं. ओके. मग त्याला आपल्याला औषधाचा कसा डोस असतो तसा घ्यायला लागतो. अच्छा. सकाळ संध्याकाळ बर. असं 2 किंवा 3 दिवस बर. सलग घ्यायचं. बर. मग 7 दिवस थांबायचं, मग परत कीड आली तर परत तसा डोस अच्छा. घ्यायचा, असं ओके. करायला. बर. तर आपण आता पुढच्या सेगमेंटकडे जाऊया. ते म्हणजे आता पावसाळा आलेला आहे, सीझन चेंज झालेला आहे.
सो सीझन चेंज होताना झाडांमध्ये काय बदल होतात आणि आपण काय ऑब्झर्व केलं पाहिजे आणि काय त्यांच्यासाठी वेगळी काळजी घेतली पाहिजे? पहिली काळजी म्हणजे आपण मगाशी बोललो हो. ते आपले जे हे आहेत कीड जी हा, हा, लागते हा. ती लागतेच, एस्पेशली अशा झाडांना जेव्हा झाडं खूप जवळ जवळ हो असतात हो हो अशी जे हा. आपण मगाशी बघितलं, बरोबर. तर तशा झाडांना कीड ही लागतेच. त्यामुळे प्रिव्हेन्शन हे करणं अगदी मस्त आहे. बर. दुसरं बर. पाणी, आता इथे आपण बघूया, हो, हे हो. वरच्याच पानाचं पाणी खाली पडतं. बरोबर. तर हे एक वेळ हम्म. चालू शकतं, हम्म. कारण पावसाच्या पाण्याची ना हा. एक ऍसिडिटी थोडी वेगळी असते, हो. पीएच लेवल त्याचा वेगळा असतो. बरोबर. आपल्या घरातल्या कुठल्याही म्हणजे हम्म. टाकीतलं पाणी असो, नळाचं असो, हम्म. त्याचा पीएच थोडा वेगळा असतो. बरोबर. तर मग त्यामुळे त्या पाण्याचा हम्म. खूप असा फरक झाडांच्या मुळांवर पडत नाही. ओके. एक खूप कॉमन प्रश्न असतो की आता हम्म. आपण इथे बघत जाऊ हा. की खूप पटापटा, आता मी असं पाणी जपजप हो घातलं, हो हो. ह्यानी नाही घातलं, बरोबर. पंप पण वगैरे पंपानी नाही हा. घातलं तर मुळं कुजतात. अच्छा. पण असं जेव्हा असं पाणी पडलं सपोज हो. पावसाचं, पावसाचं. हा, हा. तर झाडांना मुळं कुजत नाही. ओके. मग ती का कुजत नाहीये? हम्म. तर हा प्रश्न हा मेनली कारण पावसाच्या पाण्यात सुद्धा ना हम्म. कार्बन डायऑक्साईड किंवा हो. नायट्रोजन मिक्स होऊन पाऊस पडत असतो. हम्म. मग ते जे नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड असतात ना, ते झाडांना इन्स्टंट खत मिळाल्यासारखं होतं. अच्छा. ओके. म्हणजे हवेतला नायट्रोजन सुद्धा त्यांना लगेच मिळतो ना बरोबर. मुळांपाशी. बरोबर. तसं आपल्या घरातल्या पाण्याचा हम्म. क्लोरीन असतं हम्म. किंवा फ्लोराईड असू शकतं राईट. ट्रीटमेंट केल्यामुळे. राईट. मग त्याचा झाडांवरती थोडासा हम्म. दुष्परिणाम होत असतो. बर. म्हणून मॅन्युअली पाणी घालणं हम्म. आणि पावसाचं पाणी पडणं ह्यात ओके. फरक आहे. बर. पण तरीही आपल्याला शक्यतो अवॉइड करायचंय हा. की कुंड्या अशा जिथे असा स्लोप आहे हा, हा. किंवा तुमचा छज्जा आहे, हो हो. शेड आहे, हा, हा. तर तिथून जे पाणी पडतं ओके. त्याच्या खाली कुंड्या नाही ठेवायच्या, बर. थोड्याशा अलीकडे बाहेर, ठेवायच्या. आणि जर इनडोअरचे प्लांट्स असतील हम्म. तर त्यांना शक्यतो पाणी कमी घालायचं, ओके. कारण त्यांचं पावसाळ्यात ह्युमिडिटी खूप असते. हो. तर ह्युमिडिटी खूप असताना हम्म. इव्हॅपोरेशन पण कमी होतं. बरोबर. मगाशी तुम्ही बघितलं, आपण Right. जेव्हा रिपोर्टिंग केलं हो. तेव्हा सुद्धा मुळांच्या भोवती पाणी ऑलरेडी होतं बरोबर. किंवा मीडिया ऑलरेडी मॉइस्ट होता. मॉइस्ट होता. मग बरोबर. तेव्हा आपल्याला काय होतं, पावसाळ्यात हे हमखास होतं हम्म. की इव्हॅपोरेशन कमी झाल्यामुळे हम्म. झाडं पटकन त्यांना पाणी द्यायला लागत नाही. बरोबर. त्यामुळे आपलं जे काही वॉटरिंग शेड्यूल असतं ते थोडं चेंज करणं. बर. सो ओके, असे 2-3 गोष्टी आहेत ज्या ओके. केल्या पाहिजे. बर. सो बऱ्याचदा झाडं हवी आहेत मला, पण मला त्यांची जास्त काळजी घ्यायला नाही जमत. सो मी लो मेंटेनन्स झाडांचा विचार करते. तर अशी कुठली झाडं आहेत की जी दिसायला पण एकदम सुंदर दिसतात, बहरतात आणि प्लस लो मेंटेनन्स पण आहेत? तसं बघायला गेलं तर खरं सगळीच इंडोर प्लांट्स लो मेंटेनन्स ओके. म्हणू शकतो आपण. बर. आणि प्लांट्स इन जनरलच रिलेटिव्हली लो मेंटेनन्स असतात. ओके. काहींची थोडीशी नखरे असतात ओके. असं आपण म्हणूया. ओके. मनी प्लांट तर आहेच आहे. हे बर. मनी प्लांट गोल्डन आहे. तसे हम्म. 6 वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट आपल्याकडे बर. आहेत. किंवा हे झीझी म्हणून एक प्लांट आहे, ओके. त्याला क्लॉझेट प्लांट पण म्हणतात. ओके. तर झीझी प्लांटला पण खूप कमी पाणी लागतं. ओके. त्याचं पाणी कमी जास्त झालं, हम्म. आज थोडं घातलं, मग विसरलेच, मग बर. घातलं, तरीही ते Sustain होतं. स्वतः मॅनेज करतं. बर. पण त्याला थोडा उजेड लागतो. ओके. ओके. पूर्ण अंधार शक्यतो नको असतो. हम्म. पूर्ण अंधारात वाढेल, पण थोडाच बर. वेळ, थोडाच काळ वाढेल असं. ओके. मग तसेच आपण हे ॲग्लोनिमासच्या व्हरायटीज आहेत, बर. ह्या सुद्धा लो मेंटेनन्स. लो मेंटेनन्स आणि इंडोर इंडोर आहेत. आता हे स्नेक प्लांट आहे, हा, हा. ज्याला आपण मगाशी पाणी वगैरे पण हो, हो, बघितलं हो. ज्याचं तसं. हे पेप्रोमियाज आहेत. हे या सगळ्या लिस्ट मधलं थोडं जास्ती नखरेल. बर. बर. कारण ह्याला खरंच एकदा जरी थोडं जास्ती पाणी झालं, हा, हा. म्हणजे आता तुम्ही सवय त्याला लावली आहे दर 4 दिवसांनी पाणी द्यायची, बर. अचानक एकदा कुठल्या तरी आठवड्यात तुम्ही 2 दिवसांनी दिलं की ते नखरे दुःखी करायला होणार. लागले. हा. बर. मग आता ते कसं होईल किंवा हा, हा. त्याला आपल्याला परत नीट करता येतं. बर. पण अशा पद्धतीत ते थोडंसं आपण म्हणू शकतो ओके. की मेंटेनन्स जास्ती आहे. बर. पण अदरवाईज झाडांचा बऱ्यापैकी मेंटेनन्स हे पाणी देणं आणि वेळच्या वेळी खत देणं. आणि बर. आता तर खतं लिक्विड फॉर्म मध्ये पण हो, येतात हो, हो. किंवा स्लो रिलीजचे असे हम्म. छोटे छोटे दाणे मिळतात. बर. ऑर्गॅनिक सुद्धा आता
स्लो रिलीज आलेले आहेत बर की ते दाणे घातले की हम्म. महिनाभर ते खत त्या झाडांना मिळत जातं. वाव आणि मी मगाशी तुम्हाला मग पहिल्यापासून म्हणत होते ते पॉटिंग मिक्सचा Right. एक फायदा की त्याचा मेंटेनन्स कमी आहे. कमी आहे. आपण 2-3 वेळा हाताने बघून लूज करून हो बघितलं हो ती माती खूप भुसभुशीत राहते. म्हणजे ते जे पॉटिंग हो, मिक्स हो. आहे त्यामुळे खुरपणी करायची नाही, हम्म. त्याला तण येत नाही अच्छा किंवा माती नसल्यामुळे त्याच्यात किडे मुंग्या येत बर नाही. बर पीएच जो आहे ते हम्म. चारकोल सारख्या हम्म. घटकांनी तो पण Balanced मेंटेन आहे. राहतो. बरोबर. त्यामुळे या अशा पॉटिंग मिक्सेस मध्ये तर मेंटेनन्स अजूनच कमी होऊन जातो बरं. झाडाला. आणि आपण आता गार्डनिंगचे A to Z डिटेल्स डिकोड केलेले आहेत. खूप छान माहिती तुम्ही दिली मॅडम. खूप खूप Thank you. तुमचे आभार मानते मी. तुम्ही आणि आलात हेच आम्हाला खूप छान वाटलं कारण इथे आपण ऑक्सिजन जो Right. डोस मिळतो बरोबर आहे. म्हणजे त्यांनी आज एक खूप- मला सुद्धा ब्रेक मिळालाय की रोज कॉन्क्रिटीकरणाच्या जंगलामध्ये आपण फिरत असतो आणि आज खरंय. एवढ्या ग्रीनरीमध्ये येता आलं. सो मॅडम खूप खूप आभार तुमचे. आणि मी Thank you. ऑडियन्सला सुद्धा आवाहन करते की कसा वाटला एपिसोड आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. अजून काही गार्डनिंगचे प्रश्न असतील तर तेही सांगा, आपण मॅडमला नक्की विचारू.